नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या मागच्या बातमी या सदरामध्ये आपले स्वागत आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. जो विषय आपलं दुर्लक्ष केलं जातं पण ॲक्च्युली खूप महत्त्वाचा आहे की भारत आणि चीन यांच्या सीमेवर शांतता आहे का वादळापूर्वीची शांतता आहे, नाही का? की भारत आणि चीन हे दोन महासत्ता आहेत, दोघं अण्वस्त्रधारी आहेत, दोघांकडं अणुशक्ती अणुबॉम्बची ताकद आहे. मग सीमेवर जो तणाव आहे तो राजकीय डावपेच आणि भविष्यातला धोका याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. तर खरंच युद्ध होईल का फक्त दबाव निर्माण करतो चीन, हा प्रश्न आहे. तर आपल्याला काय होतं की पेपरला आता चीनच्या ज्या कारवाया चालू आहेत त्याचे सहसा बातम्या फारशा येत नाही किंवा शांतता आहे असं चाललं, पण ॲक्च्युली तसं नाही. 1962चं युद्ध आपण आजही विसरलेलं नाही. आपण हरल्याची जी जखम आहे ती आजही ताजी आहे. तर LAC म्हणजे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल ती स्पष्ट नाही आहे. जी पूर्वी होती ती चीनला मान्य नाही, आपण चीन नवीन म्हणतो ती आपल्याला मान्य नाही. त्याच्यामुळे चीन काय करतो, 4 पावलं पुढं जातो, वाटाघाटीला बसले की 2 पावलं मागं येतो. म्हणजे 2 पावलाचा त्यांचा फायदा झाला. पुन्हा 2-4 वर्षांनी पुन्हा थोडंसं पुढं सरकायचं, पुन्हा वादावादी झाले की 2 पावलं मागं जायचं. असं करत करत त्यांनी जवळजवळ 43,000 किलोमीटरचं क्षेत्र जे आहे ते भारताचं त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे. सियाचीन ताब्यात घेतलेलं आहे. लडाखचा काही भाग त्यांच्या ताब्यामध्ये आहे आणि अरुणाचल प्रदेशवर त्यांचे दक्षिण तिबेट म्हणून त्यांचा दावा ते मांडत आहेत. आता हे चीनचा जो दावा आहे, नाही का, आता 2020च्या गलवान संघर्षानंतर आपण चीनवर अजिबात विश्वास ठेवायला तयार नाही. चीनचा दावा आहे की हे सगळे प्रदेश आमचे आहेत. जे अक्साई चीन, लडाख, अरुणाचल प्रदेश हे आमचे आहेत असं चीनचं म्हणणं आहे. आणि भारत म्हणतो की आम्ही 1 इंचही जागा आता देणार नाही. राहुल गांधी जे ओरडतात चीनने ताब्यात घेतलं, तर ते त्यांच्या पंडित नेहरूंच्या काळामध्ये 62च्या युद्धात ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्याबाबत मात्र ते काही बोलत नाही की माझ्या पंजोबांची चूक होती, त्यांनी लक्ष दिलं नाही. पण मोदींवर टीका करण्याचा मात्र खोटी टीका करण्याचा ते कायम प्रयत्न करत असतात. सामरिक ताकद जी आहे, म्हणजे आपण जर विश्वास ठेवला तर भारताकडं राफेल फायटर जेट आहेत, S-400 डिफेन्स सिस्टीम आहे, ब्राह्मोस आणि अग्नी आकाश मिसाईल आहेत, लडाखमध्ये बोगरे, रस्ते, एअरबेस आपण तयार केलेले आहेत, नौदल हिंदी महासागरामध्ये आपण वर्चस्व ठेवलेलं आहे. आता पूर्वी कसं होतं की मी स्वतः जाऊन आलो अरुणाचल प्रदेश वगैरे, रस्तेच नव्हते. म्हणजे एक 35 किलोमीटर जायला अख्खा दिवस लागत होता. तर त्यावेळेचं काँग्रेस सरकार म्हणणं होतं की आपण रस्ते तयार केले तर 3-4 मार्गाने भारतामध्ये घुसू, म्हणून आम्ही बॉर्डरवर कोणते रस्ते वगैरे बनवणार नाही. म्हणजे ही जी विचारसरणी हीच किती चुकीची. अरे ते यायचं पण तुम्हाला जायचा मार्ग सोपा नको का? आणि नरेंद्र मोदी आल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. लडाखमध्ये मोठमोठे बोगदे खणले, रेल्वे पोचलेली आहे, एअरबेस तयार केलेले आहेत, आपण मोठमोठ्या तोफा विमानदळ तिथं तयार केलेलं आहे. त्याच्यामुळे चीनसुद्धा नमुने की आता भारत काही 1962चा राहिलेला नाही. ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात केलेले आहेत आणि त्याच्या रेंजमध्ये बीजिंगपर्यंतचं सगळी शहरं चीनची येतात. त्याच्यामुळे चीनसुद्धा आता ओळखून आहे की आपल्याला भारताशी युद्ध करणं परवडणारं नाही आणि भारत आपलं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करू शकतो. चीनमध्ये काय तर मोठी सेना PLA, नाही का, पीपल्स लिबरेशन आर्मी म्हणून जे त्यांची आहे, तर ती आर्मी जी ही आहे ही सरकारशी बांधील नव्हती, ती पक्षाशी बांधील आहे. त्याच्यामुळे कम्युनिस्ट पक्षाची सत्ता तिथं अबाधित कायम राहते. का राहते तर लष्कराचं सहाय्य त्यांना असतं. हायपरसॉनिक मिसाईल त्यांनी बनवलेले आहेत. ते आंतरखंडीय आपण क्षेपणास्त्र म्हणतो की ते अमेरिकेवर हल्ला करू शकतात, भारतातल्या मद्रासपर्यंत हल्ला करू शकतात, म्हणजे चेन्नईपर्यंत हल्ला करू शकतात, इतकी त्यांची ताकद आहे. मग भारताने सुद्धा आता नुकतंच अग्नी 5 जे क्षेपणास्त्र बनवलेलं आहे ते सुद्धा बीजिंगवर हल्ला करू शकतं.
ड्रोन सायबर युद्ध चीनचे महत्त्वाचं आता त्यांनी थोडं काय केलं की सायबर युद्ध करतात. तुम्ही पाहिलं असेल की मध्ये आपल्या दिल्लीला विमानतळावर मोठे प्रॉब्लेम निर्माण झाला होता की ते सगळं हॅक केलं होतं. अमेरिकेमधले अनेक कम्प्युटर त्यांच्या देशातल्या महत्त्वाच्या हॅक केले. तर चीनी सायबर जे तंत्रज्ञ आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये हे कम्प्युटर हॅक करणं, तंत्रज्ञान करणं होतं. ड्रोन वापरतात. तिबेटमध्ये मोठं सैन्य त्यांनी ठेवलेलं आहे आणि एअरबेससुद्धा बनवलेलं आहे. जी जागा भारताची होती, आज वाद चालू आहे, तिथं त्यांनी काय केलेलं, शहरं उभारायला सुरुवात केली. हे चीनी लोक आणून तिथं वसवतात, म्हणजे पुढं आमचे लोकच तिथं राहतात असं त्यांना वावा करायला प्रश्न आहे. त्याच्यामुळे भारत आणि चीनमध्ये थोडासा तणाव आहे. राजकीय लढाई जी आहे आपल्याला महत्त्वाची समजून घ्यायची की आपण सामरिक पाहिलं की भारत आता बरोबरीने तडतोड त्यांना तोडसतोड द्यायला तयार आहे. त्याच्यामुळे चीनसुद्धा सामरिक जी त्याची मस्ती होती की आमच्याकडे सैन्य जास्त आहे, आमच्याकडे लढाऊ विमान आहे, ती सगळी मस्ती भारताने आता त्यांची नाहीशी केलेली आहे. आता राजकीय लढाई जी आहे की भारत काय की स्क्वाड म्हणजे अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत अशा चौघांची एक संघटना आहे की त्याचं कारण काय तर इंडो पॅसिफिक स्ट्रॅटेजी, म्हणजे चीनी समुद्रामध्ये जे चीनची दादागिरी चालू आहे किंवा हिंदी महासागरामध्ये, पॅसिफिक महासागरामध्ये, तर ती दादागिरी मोडण्यासाठी चार देश एकत्र आलेले आहेत. त्याचा भारत सदस्य आहे. इंडो पॅसिफिक स्ट्रॅटेजी त्याचा सदस्य आहे. G20मध्ये पाकिस्तान आपलं भारताला नेहमी आमंत्रित केलं जातं. ब्रिक्स ही जी संघटना आहे त्याच्यामध्ये चीन पण आहे, पण त्याच्यामध्ये भारताची भूमिका नेहमी महत्त्वाची असते आणि त्याच्यामध्ये भारताचा प्रभाव असल्यामुळं कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं याबाबत भारत निर्णय घेऊ शकतो. ते राजकीयदृष्ट्या आपण भारत जो आहे हा चीनला थोडासा प्रभावी ठरायला सुरुवात झालेली आहे. आता चीन काय करतो तर बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जे आहे ही संपूर्ण जगभर त्यांनी रस्त्याद्वारे आपला माल पोचवता येईल याची सोय तो पाहतो आहे. पाकिस्तानला नेहमी त्याचा पाठिंबा असतो. त्याला माहिती आहे की का असतं, पाकिस्तानला शस्त्रास्त्र दिले की पाकिस्तान वेड्यासारखं भारताला त्रास देत बसतं. म्हणजे स्वतः नामनिराळं राहायचं आणि पाकिस्तानला पुढं करून भारताला नेहमी अस्वस्थ ठेवायचं. लहान देशांवर कर्जांचा बोजा वाढवायचा. तो जर पाहिलं तर श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश किंवा दक्षिण आफ्रिकेतले अनेक देश, मालदीव यांना त्यांनी कर्ज देऊन मिंद केलं आणि ते सांगतील तसं त्यांना वागायला भाग पाडतं. एक तर कर्ज फेडा, नाही तर मग आम्हाला भूभाग ताब्यात द्या. श्रीलंकेचं जसं हंबनकोटा बंदर त्यांनी ताब्यात घेतलं 100 वर्षासाठी, तसं अनेक देशांमधले बंदरं ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात. ते भारताला UN विरोध करायचा. भारताला जे आहे की व्हेटो पॉवर द्यायची त्याला चीनचा विरोध आहे. आपण भारताने काही पाकिस्तानी अतिरेक्यांविरुद्ध ठराव मांडला की त्याला चीन व्हेटो वापरतो, म्हणजे भारताला तिथं नामोहरम करण्याचा चीनचा नेहमी प्रयत्न असतो. मग आता ही लढाई जी आहे ही जागतिक पातळीवर आहे. त्याच्यामुळे भारताला व्हेटो द्यावा ही सगळ्यांची मागणी असली तरी चीनचा विरोध असल्यामुळं ती अजून मान्य झालेली नाही. आता महत्त्वाचा जो विषय आहे की पाकिस्तान अँगल हा दुहेरी धोका आहे. पाकिस्तान हा जन्मतापासून 1947 भारताचा शत्रू म्हणूनच जन्माला आलेला आहे. तर पाकिस्तान, चीन हे दोन फ्रंटवर आपल्याला युद्धाची तयारी करावी लागते की एकाच वेळेस पाकिस्तान आणि चीननी दोघांनी हल्ला केला तर दोन्ही ठिकाणी आपल्याला त्यांच्याशी लढण्याची आपल्याला तयारी पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण ती तयारी करतो. पण चीन काय करतं, नेहमी पाकिस्तानला शस्त्रास्त्र दे, विमानं दे, तोफा दे, ड्रोन दे, या गोष्टी पुरवत असतो. CPSC म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, चायनाच्या एक्साई चीनमधून निघतं तर ते पाकिस्तानमधल्या बलुचिस्तानातल्या गदर बंदरापर्यंत त्यांनी रस्ता बांधलेला आहे की त्यांना वाहतूक करून पेट्रोल डिझेल आपल्या भारताच्या दक्षिणी भागातून जाऊन त्यांच्या देशात जायला खूप दिवस लागतात, खर्च येतो. मग तेच जर गदर बंदरामध्ये उतरून घेतलं याच्यामार्फत रस्त्यामार्फत पोहोचवलं तर ते लवकर पोहोचतं आणि स्वस्त पोहोचतं, म्हणून त्यांनी तो रस्ता बांधलेला आहे. तर भारताला त्याचा एक मोठा धोका, कारण तो जो रस्ता जातो
तो भारतीय हद्दीतून म्हणजे जे अक्साई चीन भाग जो भारताचा आहे सध्या चीनच्या ताब्यात आहे, त्या भागातून तो गेलेला आहे. त्याच्यामुळं भारत आणि चायना यांच्यामध्ये थोडंसं कायम तणावाचे संबंध असतात. आता महत्त्वाचा विषयाची आपल्याला चर्चा करायची, मग युद्ध होईल का दोघांमध्ये? चीन आणि भारतमध्ये 1962 सारखं युद्ध होईल? कारण 2020ला गलवान खेड्यामध्ये युद्ध होता होता राहिलं. भारताने त्यांना चांगला धडा शिकवला. त्याच्यामुळे चीन थोडासा घाबरू नये की आता काय पूर्वीचं भारत राहिलेलं नाही. थेट युद्धाची शक्यता कमी आहे, कारण भारताची पूर्ण तयारी चालू आहे. चीनच्या बॉर्डरवर आपण मोठ्या प्रमाणामध्ये सैन्य उभं केले, 50,000 सैन्य उभं आहे. मोठमोठ्या तोफा ठेवलेल्या आहेत. आपण रस्ते बनवले, एअर बेस बनवला आहे की आपल्या विमानदळाला सुद्धा तातडीने हल्ला करता येईल. आपण आपले क्षेपणास्त्र तैनात केलेले आहेत की जर चीनचा धोका वाटला तर आपण क्षेपणास्त्र तैनात करून चीनच्या अनेक मोठ्या शहरांवर हल्ला करू शकतो. सीमावर्ती संघर्ष हा कायम राहणार आहे, कारण जोपर्यंत चीनची जी वसाहतवादी वृष्टी आहे ती नाहीशी होत नाही, की भारताचा भूभाग आम्ही परत करतो असं म्हणेपर्यंत भारताचा चीनचे संबंध सुधारणारच नाही. आणि चीनला तर प्रत्येक देशाची जागा पाहिजे. आत्तापर्यंत 10 देशांशी त्यांचे वाद चालू आहेत, त्यांच्या सीमा आतमध्ये ओढायची, चीनला मोठं व्हायचं. त्याच्यामुळं तर प्रत्येक देशाचे त्याचे वाद आहेत. असं एकच त्यांच्या शेजारी नाही की त्यांच्याशी त्याचे वाद नाहीत. त्याच्यामुळं चर्चा करत राहणार. चीनचं नेहमीचं धोरण काय आहे, त्या चर्चेमध्ये गुंडाळून ठेवायचं. चर्चा करू म्हणायचं आणि चर्चा फिसकोटायची. मग 10, 12, 15, 20 वेळा चर्चा करायची. तो प्रश्न लांबच राहायचा. ही त्याची नेहमीची धोरण असतो. दोन्ही देश अण्वस्त्रधारी असल्यामुळं जसं भारत चीनला स्वतःहून लढाई करत नाही, तसं चीनसुद्धा भारतावर आता स्वतःहून लढाई करण्याची शक्यता नाही. चीनने जर भारतावर हल्ला केला तर भारत हा चीनचा मोठा आयातदार देश आहे. म्हणजे आपला तणाव आहे. अगदी गलवान खोऱ्यामध्ये लढाई चालू असताना सुद्धा आपल्याला चीनचा माल आयात होत होता, कारण काही गोष्टींची आवश्यकताच असते. त्याला चीनशिवाय पर्यायच नाही. त्या ठिकाणी आपल्याला भांडण जरी चीनशी असलं तरी आपल्याला आयात करावी लागते. मग आता काही जे देशद्रोही लोक असतात, नायलॉन मांजा मागू नका म्हटलं मागवतात. चीनचे काही पदार्थ, खेळणी वगैरे गरज नाही त्याची, ते मागवतात. पैशाच्या आशेने म्हणजे देशद्रोह करायला ते मोकळे. सरकारने बंधनं घातले तरी त्यांचं चालूच आहे. आपल्याला जी गरज आहे म्हणजे रेअर अर्थ आहे किंवा मशिनरी आहे की जी चीनशिवाय आपल्याला दुसरीकडे उपलब्ध होणार नाही. काही औषधांसाठी काही चिनी पदार्थांची गरज भासते, तर त्याच्यासाठी आपल्याला चीनमधून आयात ही करायच लागते. त्याच्यामुळे काय होतं, आयात खूप मोठी होते आणि चीनकडे जाणारा निर्यातीचा माल मात्र कमी आहे. त्याच्यामुळं भारताला व्यापारामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. आणि ही लढाई होऊ नये म्हणून एक जागतिक दबाव आहे की अमेरिकाने जाहीर केले की जर भारताला काय झालं तर आम्ही भारताच्या बाजूने उभा राहू. रशिया भारताचा मित्र असल्यामुळं तो सुद्धा भारताच्या बाजूने उभा राहील. तुम्ही 1971 सालच्या युद्धाची आठवण ठेवली तर चीन भारतावर हल्ला करणार होता, पण USSR त्यावेळेचा रशियाने काय केलं, त्यांचं सैन्य चीनच्या बॉर्डरवर आणून ठेवल्यामुळे चीनला शांत बसावं लागलं. त्याच्यामुळे भारताला जागतिक पाठिंबा आहे ही चीन ओळखून आहे. त्याच्यामुळे भारताशी पंगा घेण्याच्या भानगडीत चीन पडणार नाही. ती लेटेस्ट माहिती तुम्हाला द्यायची होती की भारत चीन जे शांतता वाटते ती वादळापूर्वीची शांतता असू शकते, कारण चीन त्यांचं धोरणं बदलणार नाही. भारत मात्र आक्रमकपणे आपली प्रगती करत आहे. आणि काय होतं की दोघं शेजारी आहेत. भारत आपली प्रगती मोठ्या प्रमाणात करतं, त्या मानाने चीनची प्रगती कमी झालेली आहे. त्यांच्याकडे बेकारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. त्यांच्याकडे कारखाने बंद पडलेले आहेत, अनेक बँका डुबलेल्या आहेत. त्याच्यामुळे जनता मोठ्या प्रमाणात नाराज आहे. आणि त्याच्याच उलट भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक ताकद वाढत चालली आहे. ते चीनला सहन होत नाही. त्याच्यामुळे तणाव आहे. पण जागतिक दबावामुळे चीन शांत आहे की आपण भारतावर हल्ला केला, टोटल निर्यात बंद झाली तर काय करायचं, किंवा भारताने प्रति हल्ला केला तर भले भारताचं आपण एक 10% नुकसान करू, पण भारत
9% नुकसान आपलं करू शकतो, ही भीती त्यांना असल्यामुळं डायरेक्ट वार होईल अशी अजिबात शक्यता नाही, पण तणावपूर्ण वातावरण मात्र कायम राहील. आज आपण इथे थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर. रामकृष्ण.